आज आपल्या समाजापुढे अंमली पदार्थांचं एक मोठं आव्हान हे उभं राहिलं आहे। एक काळ असा होता की ज्याला एक मोठ्या लोकांची सोसायटी म्हणायचो, त्याच्यामध्ये दारूची पार्टी झाली तरी लोक असं म्हणायचे की दारूची पार्टी तिथे होते। अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की त्या ठिकाणी ड्रग्सची पार्टी झाली किंवा त्या ठिकाणी रेव पार्टी झाली। त्यामुळे निश्चितपणे हा जो काही विषय हा अत्यंत चिंतेचा अशा प्रकारचा विषय आहे आणि म्हणून या संदर्भात केंद्र सरकारने देखील मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेतली आणि सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी एक जॉईंट ॲक्शन प्लॅन दिला आहे। कारण आता एका राज्याने केवळ ड्रग्जवर कारवाई करून चालणार नाही। मुळातच असं लक्षात येत आहे की डार्क नेटच्या थ्रू याची विक्री करणं किंवा कुरिअरच्या थ्रू अशा प्रकारे याची विक्री करणं, आता इतक्या वेगवेगळ्या मार्केट प्लेस तयार झाले आहेत। इंस्टाग्रामवर त्याची विक्री होते, फेसबुकच्या चॅटमध्ये त्याची विक्री होते, जिथे डायरेक्ट मेसेजेस आहेत तिथे त्याची विक्री होते। त्यामुळे एक मोठं आव्हान टेक्नॉलॉजीने देखील आपल्यासमोर उभं केलेलं आहे। मागच्या काळात आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्या बॉर्डर्स जे आहेत त्याच्यावरनं हे पुश करता येत नाही असं लक्षात आल्यानंतर कंटेनरमधनं पाठवण्याचा प्रयत्न झाला। कंटेनरमध्ये खाली ड्रग्ज आणि वरती काही वेगळं कन्साइनमेंट। आता या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात एक झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण हातामध्ये घेतली आहे, ज्याच्यामध्ये एकतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अँटी नार्कोटिक्स अशा प्रकारच्या कमिट्या तयार केल्या आहेत की ज्या विविध विभागांच्या एकत्रित कमिट्या आहेत आणि त्यांना कंपल्सरी जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत कमिटी, आपण जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत 200 कमिट्या असतात। त्यामुळे या कमिटीत त्यांना कंपल्सरी मीटिंग घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपले जे अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहेत, केंद्र सरकारचा अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहे, पोलीस विभाग आहे, अशा सगळ्यांना त्याचं कोऑर्डिनेशन करावं लागतं। दुसरं, हे जे काही आपले पोर्ट्स आहेत या पोर्ट्सवर देखील आता स्कॅनर आणले आहेत आपण नव्याने। पूर्वी आपल्याकडे स्कॅनर्स नव्हते, आता स्कॅनर आले आहेत की ज्या स्कॅनरमधनं जर कंटेनर गेला तर त्यामध्ये कुठलाही अंमली पदार्थ असेल तर ते आपल्याला डिटेक्ट करता येतं। आपण सगळ्या कुरिअर करता एक SOP तयार केली आहे की त्यांनी काय चेकअप केलं पाहिजे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की कुरिअरनी अशा प्रकारची डिलिव्हरी झाली आणि त्याच्या बॅक चेकिंगमध्ये तुम्ही जर त्याचं सॅनिटायझेशन केलं नव्हतं असं लक्षात आलं तर तुम्हालाही आम्हाला सहआरोपी बनवावं लागेल। त्या हिशोबाने त्या सगळ्या कुरिअर्सला आपण SOP पाठवले आहेत आणि रँडमाइज पद्धतीनं आता जवळजवळ सगळ्या कुरिअर्सला भेटी आपण दिलेल्या आहेत। इव्हन पोस्टालाही, कारण पोस्ट विभागाचंही जे कुरिअर आहे त्याच्याही माध्यमातून त्यांनाही सेन्सिटाईज आपण केलेलं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे हे डिटेक्ट करावं हे देखील आपण सांगितलेलं आहे। यासोबत टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या ज्या नवीन मार्केट प्लेसेस तयार झालेल्या आहेत या कशा बस्ट करता येतील हा देखील आपला प्रयत्न चाललेला आहे।